नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि तुमचं घरकुल मंजूर होऊनही केवळ जागेअभावी काम रखडलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महसूल विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता घरकुलासाठी गायरान जमिनीचा मार्ग मोकळा झाला आहे. काय आहे नेमका निर्णय आणि तुम्हाला जागा कधी मिळणार? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य गृहनिर्माण योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर आहेत, पण अनेकांकडे स्वतःची जागा नसल्यामुळे त्यांना घर बांधता येत नव्हते. या समस्येवर मंत्रालयात एक विशेष बैठक पार पडली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत की ज्या लाभार्थ्यांना जागा नाही त्यांना गायरान जमिनीचे वाटप करताना येणाऱ्या सर्व अडचणी येत्या 15 दिवसात दूर कराव्यात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असूनही जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी गायरान जमिनीचे वाटप करण्यासंदर्भातील अडचणी येत्या 15 दिवसात दूर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले आहे. मंत्रालयात आयोजित या विशेष बैठकीला आमदार विलास भुमरे आणि महसूल व गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे: ज्यांचे घरकुल मंजूर आहे पण जागा नाही त्यांना प्राधान्य मिळणार आणि गायरान जमिनीच्या तांत्रिक अडचणी त्वरित सोडवणार आणि 15 दिवसाच्या आत प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर मित्रांनो, जर तुमचं नाव घरकुल यादीत असेल तर आता तुमची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपणार आहे. आगामी 15 दिवसात जिल्हा प्रशासनाकडून जमिनीबाबत नवीन अपडेट येतील. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा गट विकास अधिकारी BDO यांच्याशी संपर्क साधून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.